भाजपच्या निलेश राणेंनी शिवरायांचा पुतळा दुर्घटनामागे आता कटाची शंका वर्तवली। 50% पुरावे आहेत, उर्वरित पुरावे मिळाल्यावर पूर्णपणे बोलणार असं निलेश राणेंनी म्हटलंय। आतापर्यंत पुतळा कोसळल्यावरून कुणी किती आणि काय काय कारणं दिलीत पाहूया। पुतळा धोकादायक स्थितीत आणि घाईघाईत उभा राहिलाय हे स्वतः शिल्पकार आणि महाराष्ट्र सरकारचं PWD खातं बोलत असताना आता सत्ताधारी निलेश राणेच या दुर्घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करतायत। त्यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं नाव घेतलं, पण नेमका काय कट रचला गेला हे उर्वरित पुरावे हाती आल्यावर बोलणार असंही सांगितलंय। वैभव नाईक 15 मिनिटात तिकडे कसा पोहोचला? समोरचाच व्यक्ती बोलला, माझा व्यक्ती नाही येतो साहेब, CDR चेक करा कोण कुठे होतं। अच्छा, तो भाग आहे ना, तिकडे अंधार असतो रात्री, म्हणजे एक 10 फुटानंतर आहे ना आपल्याला चेहरेही दिसणार नाहीत, असा अंधार असतो। असं असताना ज्या काही गोष्टी तो बोलला मला ना, ते कुठेतरी कनेक्टेड आहेत। काही प्रकरणामध्ये माझं नाव जोडलं जातं। खरं तर या विधानसभाचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी मी आहे। खरं तर प्रत्येक प्रसंगाला, छोट्या मोठ्या प्रसंगाला या ठिकाणी मी ताबडतोब हजर असतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उचलल्यानंतर त्या ठिकाणी पहिला मी गेलो, ही खरं तर मी त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधी असल्यामुळे माझं अस्तित्व, माझं नातं, माझं हृदय या जिल्ह्यामध्ये, या मालवणमध्ये असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही, तर मी या जिल्ह्यामध्येच राहतो आणि त्यामुळे सुख दुःखाविषयी मी त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतो। त्यामध्ये सुद्धा तुमचं राजकारण, खरं तर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे हे आता लोकांना कळलेलं आहे। मग मी ते येताना घरी जवळ आल्यानंतर असा जवळ आलो आणि फटाकन आवाज आला, घाड घाड म्हणून बघितला तर पुतळा पडला। तर आम्ही तिथले बाजूला सांगतो की पुतळा पडल्यावर मी ताबडतोब घरी गेलो आणि घरी सामान वगैरे दिलं आणि सांगतो की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। तर कसा, तर वारा होता थोडासा, पण वाऱ्यामुळे पडला असेल कदाचित, अशी आमची बातचीत झाली। म्हणून ताबडतोब मी मोबाईल काढला आणि ताबडतोब पोलीस साहेबांना फोन लावल्यावर पोलीस साहेब एक 5 मिनिटंसुद्धा, 2 मिनिटंसुद्धा नाही लागली, कारण पोलीस स्टेशन जवळ असल्यामुळे 2 मिनिटाच्या आत ते डायरेक्ट आले, ते किल्ल्यात आले। पुलावरून सगळे अधिकारी लोक सगळे आले, SP आले, कलेक्टर आले, तहसीलदार मॅडम आल्या। नंतर एक 15-20 मिनिटात साधारण वैभवजी आले, त्याच्यानंतर वैभवजी नाईक आले। त्यांच्या आता सत्तेतीलच नेते शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेसंदर्भात किती वेगवेगळे दावे करतायत ते देखील पाहूयात। भाजप खासदार नारायण राणेंच्या मते पुतळा वारा म्हणजे नैसर्गिक कारणानं पडला। राणेंचे धाकटे पुत्र नितेश राणेंच्या मते शिवरायांचा पुतळा आपटेच्या गलथानपणामुळे पडला। राणेंचे थोरले पुत्र निलेश राणेंच्या दाव्यानुसार यामागे कट आहे, पण पुरावे थोड्या दिवसांनी देणार। भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणतात, समुद्री वाऱ्यांमुळे गंज लागून पुतळा पडला। मुख्यमंत्री शिंदेंच्या मते ताशी 45 किलोमीटर वाऱ्यांमुळे पुतळा पडला। शिक्षण मंत्री केसरकरांच्या दाव्यानुसार नवीन भव्य पुतळा व्हावा ही शिवरायांचीच इच्छा असेल म्हणून पुतळा पडला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुर्घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून निषेध केलाय। गृहमंत्री फडणवीस म्हणतात की पुतळा नौदलानं बांधला होता, चौकशी सुरू आहे। आणि स्वतः महायुती सरकारनं मात्र शिल्पकार आपटेवर निकृष्ट दर्जाचं बांधकाम म्हणून लोकांच्या हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। निलेश राणेंच्या दाव्यानुसार विरोधी गटाच्या एका अज्ञात व्यक्तीनंच फोनवरून त्यांना काही माहिती दिली। मात्र एकीकडे निलेश राणे आपण 6 दिवसात पुरावा देणार असंही सांगतात आणि दुसऱ्या तिसऱ्याच वाक्यात देव करो आणि माझे आरोप खोटे ठरोत असंही बोलतायत। मी जेव्हाही काय बोलतो ना, मी रोज बोलत नाही, काही माहिती हाताला लागल्यावर आणि ती ठोस असल्यावर तरच मी बोलत असतो। देव करो वैभव नाईक ह्याच्यात नसावा, कारण का फक्त वैभव नाईकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, त्यांच्या कुटुंबाचंही होणार। मी कधीही, मला अशी सवय नाही हवेत गोळीबार करायची किंवा काही बोलायची, अशी मला सवय नाही। जेव्हापर्यंत 100% पुरावे नाही, 50% आहेत माझ्याकडे, पण मी 50%च्या आधारावर बोलणार नाही। मला एक 6-7 दिवसाचा कालावधी द्या, मी परत तुमच्यासमोर येणार ते सगळं घेऊन। पण देव करो हे सगळं खोटं निघावं, कारण का आपण महाराजांच्या विषयावर राजकारण करू नये। हे फक्त हवेमुळे झालं का आणि त्याची कारणं काय आहेत, किती दिवसापूर्वी ही प्लॅनिंग सुरू झाली, हे सगळं मी तुम्हाला सांगणार। देव करो हे खोटं निघावं, मला एक घाणेरडं राजकारण करायचं नाही, पण जर खरं निघेल
वैभव नायकाला आणि कुटुंबाला तोंड लपवायला महाराष्ट्रात जागा राहणार नाही. मात्र मोदींच्या हस्ते शिवरायांचा पुतळा उद्घाटनानंतर अनेक स्थानिक लोक स्वतः पुतळा उभारणारा शिल्पकार आपटे, राज्य सरकारचं PWD विभाग, छत्रपती संभाजीराजे, इतिहासकार इंद्रजीत सावंत अशा अनेकांनी पुतळ्याच्या दर्जा, स्वरूप आणि बांधकामावर आक्षेप घेतले होते. 4 डिसेंबर 2023ला मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 डिसेंबरला शिल्पकार आपटेनंच 3 वर्षाचं काम 6 महिन्यात केलं. मॉडेल एका रात्रीत 3D प्रिंट केलं. काही चुकेल याची भीती होती, पण काय व्हायचं ते होऊ दे असं ठरवून काम केलं. 3 शिल्पांपैकी अचानक तयार झालेलं शिल्पच पुतळा म्हणून निवडलं गेल्याची धक्कादायक माहिती देत होता. शिल्पकाराच्याच या कबुलीला कुणीही गंभीरतेने घेतलं नाही. 12 डिसेंबर म्हणजे पुतळा उद्घाटनाच्या 8 दिवसांनी छत्रपती संभाजीराजेंनी पत्र लिहिलं. त्यात पुतळा हा उत्तम शिल्पकलेच्या मानदंडात बसत नाही, अत्यंत कमी वेळात घाई गडबडीत पुतळा उभारल्याचं म्हटलं. संभाजीराजेंच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. नंतर 3 फेब्रुवारी 2024ला इतिहासकार इंद्रजीत सावंतांनी पुतळ्याची पाहणी केली. त्यांनी निकृष्ट काम झाल्याचं म्हणत घाई गडबडीत उभारलेलं शिल्प बदलावं लागेल म्हणून आवाहन केलं. त्यांच्याही सूचनेची दखल घेतली गेली नाही. मे-जून महिन्यात स्थानिक काही रिक्षा चालक पर्यटकांना पुतळा पाहण्यासाठी घेऊन जात होते. त्यापैकी काहींच्या मते पुतळ्यावरचे नटबोल्ट गंजून डाग पडले होते. याबाबत स्थानिक लोकांनी तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष झालं. 20 ऑगस्ट म्हणजे दुर्घटनेच्या फक्त 7 दिवसांआधी स्वतः राज्य सरकारच्या PWD खात्यानं नौदलाला पत्र लिहून म्हटलं की नटबोल्ट गंजले आहेत, स्थानिक तक्रारी करतायत, पुतळा विद्रूप होत चाललाय. आपण शिल्पकार आपटेला तातडीनं याची कल्पना देऊन योग्य ती पावलं उचलावीत. मात्र याचीही दखल घेण्यात आली नाही. 28 ऑगस्ट म्हणजे दुर्घटनेच्या 4 दिवसांनंतर महाराष्ट्र सरकारचं कला संचालनालय सांगतं की आम्ही तर फक्त 6 फुटांचीच परवानगी दिली होती, पण साऱ्यांच्या डोळ्या देखत 28 फुटी पुतळा उभा राहिला. मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं, त्याच्या बातम्या आल्या. नौदलाच्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं टीव्हीवर प्रक्षेपण झालं. PWD खात्यानं चबुतराला मंजुरी दिली. उद्घाटनावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहिले. मात्र यावर तब्बल 8 महिने गप्प राहिलेल्या कला संचालनालयानं पुतळा कोसळल्यानंतर आपल्या मुखातून शब्द काढले. पण या मुद्द्यांऐवजी निलेश राणेंनी आता या दुर्घटनेमागे कटाचा संशय वर्तवलाय. तर स्थानिक अनेक मालवणवासीय मात्र या कामात सुरुवातीपासूनच ढिसाळपणा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करतायत. वास्तविक पुतळा कोसळणे ही बाबत अतिशय गंभीर आहे. कारण महाराष्ट्रात तरी शिवरायांचा पुतळा जमीनदोस्त होऊ नये ही तर माझी भावना आहे. पुतळा केवढाही असू दे, लहान असो की मोठा असो, पण तो जमीनदोस्त होता कामा नये. तो बांधलं तर ते नॉट फिनिशिंग आणि पूर्णपणे तो निकृष्ट दर्जाचाच होता पूर्णपणे, असं मी तर सांगतो. 1957 साली बांधलेला रायगडवरचा पुतळा तो अजूनपर्यंत आहे ना व्यवस्थित, एवढ्या उंचावरचा आणि एवढे तिथे काय वादविवाद नाही आहे. तिथे पण वादविवाद आहेतच ना. इलेक्शन तोंडा होतं म्हणून हा पुतळ्याची उभारणी केली. पुतळा उभारणी करायला कमीत कमी 2 वर्ष लागतात. आतमधले वापरलेले स्टील आहे, चॅनल आहेत, एकदम थर्ड क्लास मटेरियलचं आहे. तर ह्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं माझं मत आहे. हे सगळं भ्रष्टाचार आहे. कारण शिवाजींचा पुतळा पडू नये, कारण यांच्याने सगळं लूज काम करून ठेवलं. तेव्हा पण लोकांनी सांगितलं होतं बरोबर पुतळा बसला नाही तो, तर हे कोणी ऐकले नाही सरकारी लोक. त्यातलं सगळं गणलेलं सामान मटेरियल वापरलं त्यांच्याने. अँगल बिंगल सगळं ते गणलेले आहेत, कोण पण जाऊन बघू शकतो. कशामुळे एवढ्या लवकर 8 महिन्यात जर पडायला लागलं तर मग काय क्वालिटी काय ती. आणि महाराजांचा पुतळा आहे तो, त्याची थोडीशी ही ठेवायला पाहिजे, जाणीव ठेवायला पाहिजे. मनोज लेले, TV9 मराठी, मालवण, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.